श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे। तर त्यानिमित्तानं जर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही कोणती जर सेवा सुरू केली नसेल तर ही एक प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे तारक मंत्र। तर तारक मंत्र म्हणजे काय किंवा तारक मंत्राचं पठण कसं करायचं आहे किंवा मग तारक मंत्रामध्ये इतकी ताकद का आहे, कारण तुम्ही कुठलंही स्वामी चरित्र पारायण किंवा गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करायचं जमलं नसेल तर तुम्ही ही एक प्रभावी सेवा आहे। अत्यंत स्वामींना आवडणारा सर्वात जास्त आणि जवळचा आणि प्रभावी मंत्र म्हटलं तर तो तारक मंत्र आहे। तर त्या तारक मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे। तर ते कसं, पाणी कसं बनवायचं तर मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये हा पेला ठेवत असाल, कोणताही असू द्या, हा जर नसेल तर तांब्याचा, पितळेचा घ्या किंवा स्टीलचा, अगदी काचेचा घेतला तरी चालेल। तर तुम्हाला यात एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींसमोर सकाळी बसून जेव्हा आपली देवपूजा वगैरे होईल तेव्हा तुम्हाला स्वामींना सांगायचे, जी काही तुमची इच्छा असेल, ज्या काही अडचणी असतील, घरातल्या अडचणी असू दे, मूल खूप जास्त हट्टी होत आहे किंवा त्याच्या हट्टीपणा आहेत किंवा मुलांची चिडचिड होते, अनेक कारणावर किंवा कोणत्याही कारणावर बघा, हा एक प्रभावी मंत्र आहे, तो म्हणजे तारक मंत्र आहे। तर एक तुम्हाला पेला भरून घ्यायचा आहे, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे, असा झाकायचा आहे आणि स्वामींना मनोभावे म्हणायचं आहे की जे काही आपली इच्छा आहे ती बोलायची आहे आणि 24 वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे। ज्यांना 24 वेळा नाही जमलं त्यांनी 11 वेळा तरीही केलं तरीही चालेल। तर ही एक अशी अत्यंत प्रभावी सेवा आहे। तर आजपासूनच तुम्ही सेवाला सुरुवात केलं तरीही चालेल आणि रोजच्या जर तुम्ही देवपूजामध्ये, नित्यसेवेमध्ये जर तारक मंत्राचं पठण केलं तर खरंच खूप छान आहे। आणि आता तुम्ही म्हणाल तर हे असं करून काय होणार आहे किंवा या पाण्याचं करायचं काय, तर हे पाणी तुम्ही घरामध्ये तीर्थ म्हणून सगळ्यांना प्यायला देऊ शकता, जेवढे तुमच्या घरात मेंबर आहेत तेवढे, किंवा ज्यांना कुणाला अगदीच खूप आजार आहेत किंवा मुलं चिडचिडी होत आहेत किंवा हट्टीपणा करतायत तर त्यांना हे पूर्ण पेला भरून दिला तरीही चालेल आणि घरात थोडंसं शिंपलं तरीही चालेल। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।